पहिले आपण सुरुवातीला प्रार्थना करूया परमेश्वराच्या नावाने, की परमेश्वराने आपल्याला ही संधी दिली की आपण परमेश्वराच्या वचनांचा अभ्यास करू शकू. आपण प्रार्थना करू. धन्यवाद देतो बापा परमेश्वर पित्या, तुझ्या नावाला मी धन्यवाद देते. आणि बापा परमेश्वर पित्या, पुन्हा एक बार ही संधी तू आमच्या आयुष्यात दिली बापा परमेश्वर पित्या, मी तुला धन्यवाद देते. बापा आमच्या बहिणीला तू आशीर्वादित कर बापा, तिच्या अंतःकरणाचे कान तू उघड बापा परमेश्वर पित्या. येशू तिचं जे काही तुझं वचन आहे बापा परमेश्वर पित्या, तिच्या अंतःकरणात जाऊन बापा परमेश्वर पित्या तिच्या आत्म्यामध्ये रुतून जाऊ दे बापा परमेश्वर पित्या. आणि त्याद्वारे माझ्या बापा परमेश्वर पित्या, तुझ्या वचनाद्वारे बापा तिच्या जीवनामध्ये तू आशीर्वादांचा वर्षाव कर बापा. येशू तिला तू आशीर्वादित कर बापा परमेश्वर पित्या, आणि तिच्याद्वारे तुझी इच्छा पूर्ण होते. हे वचन आजचं तू आशीर्वादित कर बापा परमेश्वर पित्या, आणि आम्हा दोघींनाही त्याद्वारे आशीर्वादित कर. येशूच्या नावात प्रार्थना करते, आमेन. आजचं वचन, आजचा जो सब्जेक्ट आहे तो परमेश्वराचा अलौकिक पुरवठा असा त्या सब्जेक्टचं नाव आहे. की खरोखर आपल्या जीवनामध्ये आपण असताना आपल्याला खूप प्रकारे वेगवेगळ्या वस्तूंची गरज असते किंवा पैसा नसतो. खूप आपण आपल्या आयुष्यामध्ये म्हणजे नेहमी टेन्शन मध्ये असतो की आज हे नाहीये, मग ते नाहीये, मग असं नाहीये, मग तसं नाही, आपण असा विचार करतो आणि प्रत्येक वेळी टेन्शन घेऊन एका ठिकाणी बसलेलो असतो. पण जर आपण परमेश्वरावर विश्वास ठेवतो, आपला जो परमेश्वर आहे तो आपला पुरवठा करणारा परमेश्वर म्हणून जसं आपण विश्वास ठेवतो तसंच तो आपल्याला परमेश्वर आपल्या जीवनामध्ये काम करतो. जर आपण त्याच्याकडे विश्वास ठेवून पुरवठा करणारा परमेश्वर म्हणून बघतो, तो आपल्यासाठी पुरवठा हा करतोच. प्रेज द लॉर्ड. आता मी म्हणजे आपण वेगवेगळ्या उदाहरणातून शिकू की परमेश्वराने पुरवठा कशा प्रकारे केला. जिथे आशेला जागा नसताना सुद्धा परमेश्वर त्याचा पुरवठा करू शकतो. म्हणजे परमेश्वराला आपण सीमित नाही करू शकत की ज्या ठिकाणी नाहीये काहीच नाही आणि परमेश्वर काय करणार आहे असा आपण विचार करतो मनुष्य बुद्धीने, की आता इथे मला आशाच नाहीये, मला कसं काय मिळणार आहे. आणि जिथे मनुष्याचे विचार संपतात तिथून पुढे परमेश्वराचे विचार सुरू होतात. कारण परमेश्वराच्या कल्पना आणि आपल्या कल्पना याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. आपला परमेश्वर जो आहे ना, आपण विचार करून थकतो, थांबतो आणि निराश होतो. तिथून जेव्हा पुढे आपण परमेश्वराच्या हातात जेव्हा म्हणजे सुरुवातीपासून आपण द्यायला पाहिजे, पण मनुष्य म्हणून आपण हे सर्व प्रयत्न करतो की जर मी प्रयत्नच नाही केले तर मग पुढे काय. पण हे जर आपण पहिलेच परमेश्वराच्या हातात दिलं, परमेश्वर पहिल्यापासूनच आशीर्वादित करतो. पण मनुष्याचा स्वभाव तसा नाहीये. मनुष्य काय करतो, सगळं काही घडलं स्वतःच्या बुद्धीवर अवलंबून राहतो, सगळे प्रयत्न करतो आणि मग थकून भागून मग परमेश्वराजवळ येतो. मग परमेश्वर म्हणतो, परमेश्वर आता तूच काहीतरी कर. या स्वरूपाचा मनुष्य काम करत असतो. पण आपला परमेश्वर जिथे मनुष्य हारतो, थकतो, थांबतो, संपतो, तिथून पुढे परमेश्वराचे जे विचार आहेत किंवा परमेश्वराचं काम आहे तिथून पुढे सुरू होतं. प्रेज द लॉर्ड. कळतं का? परमेश्वराचं काम तिथून पुढे सुरू होतं. जर सुरुवातीपासूनच परमेश्वराच्या हातात दिला, परमेश्वर सुरुवातही करतो. पण जर मनुष्याच्या स्वभावाप्रमाणे आपण जर सगळं करून थकून परमेश्वराच्या हातात दिलं ना, तिथूनही परमेश्वर सुरुवात करतो. मी हे परमेश्वराच्या अलौकिक पुरवठ्याबद्दल सांगते आजचा, कारण आपला सब्जेक्टच तो आहे की परमेश्वर कसा अलौकिक प्रकारे म्हणजे सुपर नॅचरल पद्धतीने आपल्यासाठी पुरवठा करतो. वचन वाचूया आपण. मत्तई नाही का, मत्तईच्या 17व्या अध्यायामध्ये असं लिहिलेलं आहे की येशूने जेव्हा येशू आणि पेत्र जेव्हा नगरामध्ये प्रवेश करत होते, त्यांच्याजवळ पैसे नव्हते. येशूने काय केलं, पेत्राला सांगितलं की तू जा पाण्यामध्ये एक मासा पकडून आण पाण्यातनं आणि त्याच्या तोंडामध्ये तुला 2 रुपये सापडतील. ते 2 रुपये आपल्या दोघांच्या वतीने तू तिथे म्हणजे नाही का ते जकात नाक्यावर भरायचे असतात. गावावर एखाद्या शहरामध्ये प्रवेश करण्यासाठी तो टोल भरावा लागायचा. तर तो सुद्धा येशूकडे त्या दिवशी नव्हता आणि येशूने पेत्राला सांगितलं. पेत्राने गेला, मासा पकडला आणि ते 2 रुपये काढून आणले. शक्य आहे का माशाच्या तोंडात 2 रुपये असणं? हे परमेश्वराचं काम आहे की परमेश्वराला माहिती योग्य वेळी योग्य ठिकाणी माझ्यासाठी काय ठेवलेलं आहे ना. हा परमेश्वराचा अलौकिक पुरवठा आहे. मासा काय तोंडातनं पैसे छापत नाही किंवा काही नाही, पण परमेश्वराने त्या दिवशी माशाच्या तोंडाचा सुद्धा उपयोग केला त्याचा पुरवठा करण्यासाठी. हालेलुया. परमेश्वर म्हणजे दुष्काळात म्हणजे नाही जे आपल्याकडे नसतं त्यावेळी परमेश्वर काय करतो, योग्य ठिकाणाहून आपल्याला अपेक्षा पण नाहीये अशा ठिकाणाहून परमेश्वर आपला पुरवठा करतो. त्याला परमेश्वराचा अलौकिक पुरवठा असं म्हणतात किंवा सुपर नॅचरल पद्धतीने परमेश्वर आपल्याला देतो.
जेव्हा आपण विश्वास ठेवतो तेव्हाच बरं का. असंच परमेश्वर देणार नाही. परमेश्वर स्वतःचा गौरव दुसऱ्याला घेऊ देत नाही. जर तू विश्वास ठेवशील तर तुला परमेश्वर देईल. त्याच प्रकारे दुसरे राजेमध्ये 17व्या अध्यायामध्ये सांगितले की म्हणजे एलियाची गोष्ट त्या ठिकाणी सांगितली की एलिया जो आहे 17वा पहिले राजे 17वा अध्याय. पहिले राजे 17वा अध्यायामध्ये एलियाची संपूर्ण गोष्ट सांगितली की एलियाने कशा प्रकारे 3.5 वर्ष नाही का पाऊस पडू नये म्हणून एलियाने भविष्यवाणी केली आणि मग पाऊस पडलाच नाही. परमेश्वराने काय केलं होतं की त्याला सांगितलं की आता तू काय कर, एका ओहळाजवळ त्याला जायला लावलं आणि त्या ओहळाजवळ असताना परमेश्वर सकाळ संध्याकाळ त्या कावळ्यांच्या द्वारे त्याला काय करत होते माहिती का, भाकर पुरवत होते. परमेश्वर भाकर द्यायचे म्हणजे जे त्याला खायला लागायचं ते परमेश्वर त्याला सकाळ आणि संध्याकाळ मांस आणि भाकरी हे तो कावळा त्यांना आणून देत होता. आणि त्या ओहळाचं पाणी एलिया पित होता. किती महान गोष्ट आहे की पूर्ण देशामध्ये दुष्काळ आहे पण जोपर्यंत तो ओहळ आटला नाही तोपर्यंत त्याने त्याचं पाणी पिलं आणि तो होता तोपर्यंत तिथे म्हणजे ओहळा नजीक होता तोपर्यंत तिथे कावळा जो प्राणी आहे तो असा प्राणी आहे की स्वतःच्या चोचीत आलेलं म्हणजे नाही का दुसऱ्याचं कधी मी ओढून खाईल किंवा स्वतःच्या चोचीतलं ते कोणालाही देणार नाही. इतका कपटी म्हणजे कावळा आपल्याला कपटी म्हणून ओळखतो आपण. कावळा नाही का, कावळा कपटी आहे किंवा एखादा काय डोम कावळा आपण म्हणतो एखाद्या व्यक्तीला, एखाद्या गोष्टीवर टपूनच आहे मग याला आपण डोम कावळा म्हणतो. मराठीमध्ये नाही का ह्या म्हणीमध्ये की काय डोम कावळ्यासारखा बसलेला आहे किंवा डोम कावळाच आहे, याचा अर्थ माझ्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्याच्यावर टपून बसलेला असणं नाही का, असा त्याचा एक साधारण आपण अर्थ काढतो चांगल्या गोष्टीवर टपून. पण हा कावळा जो आहे तो जसं आपण उत्पत्तीमध्ये पाहतो नोहाने पहिले कावळा सोडला आणि तो कावळा त्याच्याकडे आलाच नाही. किती दिवसांनी वाट पाहिलं, 3-4 दिवस, पण तो आलाच नाही. आणि त्याच्यानंतर मग त्याने कबूतर सोडलं. कबुतराला पाय टेकायला जागा मिळाली नाही, कबूतर रिटर्न आलं. पण कावळा पुन्हा परत आला नाही, त्याला नव्हते पाय टेकायला जागा. कावळा असा प्राणी की तो कितीही लांब उडेल आणि जे मिळेल त्याला ते खात राहील. तडकं नासकं काहीही असू दे ते खातो. म्हणजे इतका तो काय म्हणतात स्वतःच बघणारा, स्वार्थ पाहणारा प्राणी पक्षी. आणि अशा कावळ्याचा उपयोग परमेश्वराने एलियाच्या जीवनामध्ये एक अख्खी भाकरी आणि मांसाचा तुकडा पुरवण्यासाठी केला. प्रेज द लॉर्ड. आपल्या जीवनामध्ये असे पण काही लोक असतील की जे आपल्या प्रत्येक गोष्टीवर टपून असतील की कधी आपलं वाईट होईल आणि कधी यांचं असं होईल, कधी यांचा शिव्या शाप देणारे बरेच लोक. परमेश्वर त्या लोकांना सुद्धा परिस्थितीमध्ये आपल्यासाठी उभा करेल. आमेन. जेव्हा तुझ्यावर परिस्थिती आहे तुझ्यासाठी असे लोक सुद्धा उभे राहतील जे कावळ्याप्रमाणे आपल्या नाही का जीवनामध्ये आपलं वाईट व्हावं किंवा आपल्याजवळ जे आहे ते हिसकावून घ्यावं याच्या प्रयत्नात असतील. परमेश्वराने एलियाला त्या कावळ्याद्वारे मदत केली, परमेश्वर आपल्याला सुद्धा मदत करेल. आमेन. हा परमेश्वराचा अलौकिक पुरवठा आहे की आशेला जागा नसतानाही परमेश्वर आपल्याला तिथे पुरवतो. आपल्याला आशाच नाही की तिथून मला मिळेल, पण परमेश्वर पुरवतो. हालेलुया. हालेलुया. तसंच फिलिप्पियराच्या पत्रामध्ये पण आपल्याला सांगितले की परमेश्वर आपल्याला कशा प्रकारे देतो. परमेश्वर त्याच्या भांडारातून आपल्याला देतो. फिलिप्पियराच्या पत्र 4था अध्याय, एक मिनिट वचन सांगते तुला. किती वचन? 4था अध्याय आणि 19वा वचन. फिलिप्पी 4:19. एक मोबाईल हातात आहे ना त्याच्यामुळे बाहेर काढू का मी? आहे ग बाहेर पानावर असे हे करतायत. ठीक आहे. माझा देव आपल्या संपत्तीनुरूप तुमची सर्व गरज ख्रिस्त येशूच्या ठाई गौरवाच्या द्वारे पुरविल. वचन सांगतो की आपला परमेश्वर आपली प्रत्येक गरज त्याच्या संपत्तीतून पुरवणार आहे. मग आपल्या परमेश्वराकडे जी संपत्ती आहे त्याच्यातून तो देतो. मग आपल्या परमेश्वराची संपत्ती किती हे आपण पाहिलंय का?
नाही. किती परमेश्वर श्रीमंत आहे की त्याच्याकडे किती श्रीमंती आहे, सगळी पृथ्वी त्याने बनवली आणि असा जो परमेश्वर त्याच्या भांडारातून काढून तो आपल्याला येतो. हो. मग त्याचं जे देणं आहे ते सुपर नॅचरल आहे. त्याला कोणत्याच गोष्टींची गरज नाही की अरे तू नाही दिलं तर मग मी कसं काय देऊ, असं नाही का की मनुष्य देत नाही तर मी कसं काय देऊ, मी ह्याच मनुष्याद्वारे देणार होतो. पण परमेश्वर कावळे सुद्धा पाठवतो. हे तुला समजतं तुला? हो हो हो. तसंच एक उदाहरण आहे अब्राहमाचं. अब्राहमाने काय केलं होतं, आपला जो पुत्र आहे इसहाक, त्याचं जेव्हा परमेश्वराने सांगितलं की तू तुझ्या मुलाचं काय कर, बली मला पाहिजे, तिथे तुझ्या लेकराचं बलिदान कर. पण जेव्हा तो तिथे गेला, सगळं काही घेऊन गेला, जे बलिदानासाठी किंवा त्या बली देण्यासाठी लागत होतं, लाकडं नेले, जाळ नेला, सगळं नेलं, सुरा पण नेला, पण त्याने बरोबर एडका नेला नाही. कारण त्याला माहिती की माझ्या मुलाला मागितलंय आणि मला माझ्या मुलाला द्यायचंय. पण त्याचा मुलगा जेव्हा त्याला विचारतो की बाबा ही मेंढरू कुठे आहे, तो म्हटला परमेश्वर आपल्याला पाहून देईल. सुपर नॅचरल पद्धतीने परमेश्वराने काय केलं, त्या डोंगरावर काहीच नसताना तिथे एक एडका, त्याचे शिंग जे आहे ते तिथे झुडपामध्ये अडकलेले दिसले आणि परमेश्वराने त्याची परीक्षा म्हणजे नाही का, परीक्षा म्हणजे परमेश्वराने फक्त पाहिलं की हा देतो की नाही. आणि ते देताना पाहिलं परमेश्वराने, त्याला सांगितलं की थांब, आणि परमेश्वराने त्याला एडका दाखवला की आता याचं अर्पण कर. अद्भुत प्रकारे परमेश्वराने त्याचा पुरवठा त्या ठिकाणी केला. हा, त्या परमेश्वराने तिथे त्या डोंगरावर त्याचा पुरवठा केला, जिथे काहीच नव्हतं. परमेश्वराने त्याचा पुरवठा अशा प्रकारे केला की आपल्याला म्हणजे नाही का, आपल्या विचारांच्या पलीकडे. त्याला परमेश्वराचं सुपर नॅचरल असं काय म्हणतात, अलौकिक रीतीने परमेश्वर सुपर नॅचरल काय म्हणतात पुरवठा. परमेश्वराचा पुरवठा जो आहे तो परमेश्वर कशासाठी म्हणजे थांबून राहू शकत नाही की इथे नाहीये तर मी नाही देऊ शकत. परमेश्वर तिथे नसताना सुद्धा ते देऊ शकतो. परमेश्वराचा जो पुरवठा, आता तुझ्या जीवनामध्ये काय प्रॉब्लेम आहे तुला माहितीये की परमेश्वराला माहिती की तुझ्या जीवनामध्ये काय प्रॉब्लेम आहे. जर तुला एखादा म्हणजे मनुष्य येत नाही, तो म्हणत नाही की दर स्वीटी तुझा EMI राहिलाय आणि मी तुला पैसे देतो तर तू भरशील, असं नाहीये. तर परमेश्वराची जी योजना आहे, परमेश्वराचा जो पुरवठा करायची जी पद्धत आहे ती वेगळी आहे. की परमेश्वर काय त्याच्या याच्याने विचार करतो की माझ्या लेकराला द्यायचं, मी कशाही प्रकारे देईन. हर प्रकारे काहीही असू दे, मग तो कावळा का असू दे किंवा माशाच्या तोंडातले 2 रुपये असू दे, परमेश्वर त्याचा पुरवठा हा त्या व्यक्तींद्वारे किंवा त्या प्राण्याद्वारे करणार आहे. हा, म्हणजे एखादा व्यक्ती लागेलच असं नाही की परमेश्वर देऊ शकत नाही. तो व्यक्ती देणार आहे, परमेश्वर देतो. परमेश्वर कोणाच्याही द्वारे तुला पुरवणार. हा त्याचा अलौकिक पुरवठा आहे. फक्त परमेश्वरावर विश्वास ठेवायला पाहिजे, है ना. पहिले पण सांगितलं की वचनाची आपल्याला काय करायचंय, घोषणा करायची. जेव्हापर्यंत आपण वचनाची घोषणा करत नाही, वचन आपल्या जीवनामध्ये आपण म्हणजे नाही का एक भाग बनवत नाही आपल्या वचनाला, आपल्या जीवनाचा, तोपर्यंत परमेश्वर आपल्या जीवनात काम करू शकत नाही. आपण आपलं हृदय परमेश्वराच्या वचनासाठी, परमेश्वराच्या उपस्थितीसाठी मोकळं केलं पाहिजे, तेव्हा परमेश्वर तिथे काम करू शकतो. समजतं. अन्न परमेश्वराने जसं कावळ्याद्वारे पुरवलं, परमेश्वर आपल्याला सुद्धा आपल्या गरजा पुरवू शकतो. दुसरे राज्य त्याच प्रकारे, दुसरं राज्य बघ, त्याच्यामध्ये 4था अध्याय आणि त्याची काही वचन की विधवेचं जे तेल संपले होतं नाही का, विधवेला परमेश्वराने तेल दिलं अलिशाच्या द्वारे. परमेश्वराचा सेवक जो आहे अलिशा, याचा जो सेवक तो मरून गेले असं त्यांनी सांगितलं त्या विधवेने, आणि तिचे लेकरांना बंदिवान करून नेणार होते सेवक दास म्हणून. आणि अशा वेळी अलिशा म्हटलं की तुझ्याकडे काय, ती म्हटली माझ्याकडे फक्त घडावर तेल आहे. त्याने सांगितलं की तू तुझे भांडे, तुझ्या आजूबाजूच्या लोकांचे भांडे हे तुझ्या घरामध्ये घेऊन ये, खिडकी दरवाजा लावून घे आणि ते भांड्यामध्ये तेल होत. तिने तसं केलं आणि एकूण एक भांड म्हणजे शेजाऱ्या पाजाऱ्याकडनं पण आणलेले आणि तिच्या घरातले पण सगळे तेलाने काठोकाठ तिने भरले, त्या छोट्याशा गड्यातल्या तेलाने. हा परमेश्वराचा पुरवठा आहे की तुझ्या घराचा छोटासा तेलाचा जो घडा पण आहे ना, तो परमेश्वर तेलाने इतका आशीर्वादित करतो की त्याच्याद्वारे इतर भांडे भरूनही जातात. शेजार पाजारांकडनं आणलेले सुद्धा त्याने भरले आणि मग ते तेल वाढायचं थांबलं. हा परमेश्वराचा सुपर नॅचरल पुरवठा आहे.
अलौकिक पुरवठा म्हटलंय त्याला, की ज्याच्याद्वारे परमेश्वर आपली प्रत्येक गरज भागवू शकतो. काहीच गरज नव्हती तिला शेजाऱ्याकडे जायची आणि म्हणायचं की माझं एवढं कर्ज आहे, बघा तुम्ही माझ्या कर्जासाठी मला मदत करा किंवा माझ्या लेकरांना तुम्ही वाचवा. ती योग्य वेळी योग्य ठिकाणी गेली आणि त्याने तिला परमेश्वराचा मार्ग सांगितला की तुझ्याकडे जे आहे त्याच्यावर तू विश्वास ठेव, है ना. जे काही तुझ्याकडे आहे त्याच्याद्वारे तू परमेश्वरावर विश्वास, आणि परमेश्वराने त्याच गोष्टीतून त्याचं महात्म्य म्हणजे तो कसा यावे इरे, आपला परमेश्वर आपल्याला पुरवठा कसा करू शकतो. आपला परमेश्वर यावे इरे आणि तो आपल्याला कोणत्याही गोष्टीतून पुरवठा करण्यासाठी समर्थ आहे. प्रेज द लॉर्ड. आपण म्हणजे नाही का, परमेश्वराचं जे वचन आहे जितकं जास्त आपण ग्रहण करू, जितकं जास्त आपण त्याच्या अधिकाराने बोलू आणि त्या वचनाचा आपल्या जीवनावर जोपर्यंत आपण इम्पॅक्ट देऊ शकत नाही ना, की हा वचनाचा पूर्ण अधिकार आपल्या जीवनावर असला पाहिजे, तोपर्यंत आपल्या जीवनामध्ये ते वचन कार्य करणार नाही. म्हणून पूर्ण आपलं आयुष्य जे आहे, पूर्ण आपलं समस्या जी आहे किंवा आपल्या जे काही प्रॉब्लेम आहे, आमचं आरोग्य आहे, त्याचा पूर्ण ताबा हा वचनांच्या स्वाधीन करायला पाहिजे. की वचन जोपर्यंत आपण म्हणत नाही तोपर्यंत आपल्या जीवनातली समस्या जात नाही. आपण काय करतो, नेमकं समस्या आली तर आपण बायबल बाजूला ठेवतो किंवा आपल्या विचारांनी काम करण्याचा प्रयत्न करतो. जोपर्यंत आपण हातपाय हलवत नाही तोपर्यंत आपल्याला बरं वाटत नाही. पण आपल्याला करायचं काय, की आपलं जे काही काम आहे ते पहिले बाजूला ठेवून पहिले तुम्ही वचन घ्या, वचनांचं मनन करा, वचनाने आपल्या त्या समस्येला धमकवा आणि जो अधिकार आहे त्या अधिकाराने ते मिळवण्याचा प्रयत्न करा. तुमचा प्रत्येक सुपर नॅचरल पुरवठा तुमच्यापर्यंत पोहोचेल. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराचं जे सप्लाय आहे ते सुपर नॅचरल पद्धतीने तुझ्यापर्यंत पोहोचेल. हालेलुया. तुझ्यापर्यंत परमेश्वर ते पोहोचवणार आहे. याबद्दल मी म्हणजे नाही का, आपण परमेश्वर फक्त धन्यवाद द्यायचं की परमेश्वर मी धन्यवाद देते, तू माझा पुरवठा माझ्यापर्यंत पोहोचवतोय. तू यावे इरे, मला माहिती तू पुरवतो, म्हणून पहिले परमेश्वर धन्यवाद द्यायचं. आणि सारखं बोलायचं की परमेश्वर मला माहिती तू यावे इरे, परमेश्वर मला माहिती आहे की तू मला देणार आहे. मागे पण तुला सांगितलं नाही का की इब्री लोकांपत्र 10 अध्याय 35 वचन की त्याचा अर्थ असा होतो त्या वचनाचा की पैशाला पाय आहे ते माझ्याकडे चालत येत आहेत. आणि खरोखर जसं तू वचन बोलशील तुझ्या जीवनामध्ये ते आशीर्वाद तुला चालत येताना दिसतील. प्रेज द लॉर्ड. म्हणून परमेश्वराचा जो अलौकिक पुरवठा आहे त्याच्याकडे आपण बघितलंच पाहिजे. परमेश्वर पुरवण्यासाठी समर्थ आहे. प्रेज द लॉर्ड. ठीक आहे, तुला समजलं आज काय शिकवलं मी? हो. सांगता येईल का तुला थोडस? बाहेर का? बरं, ओके ओके, जाऊ दे. ठीक आहे. समजलं ना? हा. सगळं ओके ओके. काय नाही म्हणजे कसं बोलू शकतो, परमेश्वर आपला निजानुसार देवपाने हेल्प केली इंडियाला की म्हणजे तो कावळ्याच्याद्वारे म्हणजे देवपा कोणाच्याद्वारे आपल्याला मदत करू शकतो. फक्त विश्वास पाहिजे आपल्यामध्ये आणि आपण वचनावरती विश्वास ठेवून मागितलं पाहिजे, तर त्या गोष्टी आपल्याला भेटतात. हा, आमेन आमेन. प्रेज द लॉर्ड. म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला पाहिजेत ना त्या गोष्टींसाठी वचन बोलायचं. जे पाहिजे ते त्या गोष्टींसाठी वचन बोल. तुला EMI पाहिजे, EMI भरायला जो हप्त्याचे पैसे पाहिजेत ना, परमेश्वराला तुझा पॉइंट सांग आणि सांग परमेश्वर तू सांगितलंय मला मिळणार आहे, मला मिळेलच. आणि जसं तू विचार करते ना तसं तुला ते प्राप्त होईल. तू EMI चा विचार करशील, EMI च्या द्वारे मिळेल. म्हणजे आम्हाला जे सिस्टर शिकवतात ते तसं त्यांनी आम्हाला सांगितलं, आम्हाला पटतं ते की जर तुम्ही मागितलं EMI च्या याच्यातून तर तुम्हाला EMI मधून ती वस्तू मिळेल. आणि जर तुम्ही म्हणाल की नाही मला कॅश घ्यायची आहे तर परमेश्वर तेवढी कृपा तुम्हाला पुरवेल. मग इथून पुढे असाच विचार कर की मला सगळ्या गोष्टी कॅशच घ्यायच्या आहे, परमेश्वर तुला कॅश पुरवल. म्हणजे पुरवल कसं की तुला ती वस्तू घ्यायची असेल एखादी तर परमेश्वर तुला ते कॅश घेता यावी म्हणून मदत करेल. कर्ज तुझ्यावर राहणार नाही किंवा EMI भरायचा किंवा हप्ता भरायचा आहे म्हणून टेन्शन पुढे तुला राहणार नाही. अशी प्रार्थना कर. ओके, ठीक आहे, समजला? ओके. प्रेज द लॉर्ड. थँक्यू.